विविध भारती पुणे ठळक बातम्या. भारताचे औषध महानियंत्रक आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. या परिषदेत 2 लसींच्या आपत्कालीन वापराला परवानगी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. लसींबाबत केंद्र सरकारनं नेमलेल्या समितीनं आपत्कालीन वापरासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ॲस्ट्राझेनेका यांनी तयार केलेल्या कोविशिल्ड तसंच भारत बायोटेकनं तयार केलेल्या कोवॅक्सिन या लशींची शिफारस केली होती. राष्ट्रीय पातळीवर झालेल्या लसीकरणाच्या रंगीत तालमीदरम्यान लसीकरणाची अभिरूप प्रक्रिया राबवण्यात आली. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 125 जिल्ह्यांमधल्या 286 केंद्रांवर ही रंगीत तालीम घेण्यात आली. पुणे महापालिकेला चालू आर्थिक वर्षात मिळकत करापोटी महापालिकेच्या इतिहासातील आतापर्यंतचं सर्वाधिक म्हणजे 1300 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे. महापालिकेचं सध्या 10,80,000 मिळकत करधारक आहेत. कोरोनाची साथ सातत्यानं ओसरत असूनही डिसेंबर महिन्यात उद्योगचक्राच्या गतीमधील वाढ नगण्य होती. तरीही परिस्थिती लवकरच पूर्वपदावर येईल अशी आशा आहे. सूक्ष्म, लघु, मध्यम आणि मोठे अशा सुमारे 150 उद्योगांमधून केलेल्या सर्वेक्षणाचा हा निष्कर्ष मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सनं डिसेंबर महिन्यातील सर्वेक्षणातून काढला आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन आज महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. यानिमित्त स्त्री शिक्षणासाठी कार्यरत शिक्षिका, अधिकारी, सामाजिक कार्यकर्त्या यांना सावित्रीबाईंच्या नावानं पुरस्कृत करण्यात येणार आहे. समाज माध्यमांवर मी सावित्री आणि महिला शिक्षण दिन असे हॅशटॅग वापरून नव्या पिढीनं सुद्धा या उपक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन सरकारनं केलं आहे. पुणे आणि परिसरात आज सकाळी गारठा जाणवत आहे. दिवसा आकाश अंशतः ढगाळ राहून किमान तापमान 16 तर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58 मिनिटांनी.